मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TDS सीनियर सिटीझनसाठी जेव्हा लागू होतो तर त्यावर एक विशेष नियम सरकारने लागू केला आहे. मग एक विशेष सवलत त्यांना दिली आहे. ही सवलत फॉर्म 15H भरताना दिली आहे. त्याची आज संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. पण आधी आपण बघूया FDवर TDS घेतला जातो म्हणजे काय केलं जातं. TDS म्हणजे बँक तुम्हाला व्याज देण्याआधीच त्यावर टॅक्स कापून घेते आणि तो टॅक्स प्राप्तिकर खात्याकडे जमा करते. यालाच TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हणतात. थोडक्यात FDचं व्याज म्हणजे तुमचं उत्पन्न आहे आणि हे उत्पन्न एका मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर एक ॲडव्हान्स टॅक्स लागू होतो, त्याला TDS असं म्हणतात. पण सिनियर सिटीझन कोणाला म्हणतात? इन्कम टॅक्सच्या नियमानुसार 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती म्हणजे सिनियर सिटीझन किंवा ज्येष्ठ नागरिक, आणि यांच्यासाठी FDवर TDSचे नियम थोडे वेगळे आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सवलती जास्त दिल्या आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी TDSचा नियम काय आहे? जर ज्येष्ठ नागरिकांना एका बँकेतील FDवर मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर त्यावर TDS कापला जात नाही. उदाहरणार्थ, तुमच्या SBI, महाराष्ट्र बँक, ॲक्सिस बँक अशा 3 बँकांमध्ये FD आहेत आणि तुम्हाला SBIमध्ये FDवर वार्षिक व्याज 80,000 मिळत असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये FDवर व्याज 60,000 मिळत असेल आणि ॲक्सिस बँकेमध्ये FDवर वार्षिक व्याज 90,000 रुपये मिळत असेल, तर तुमचं एकूण वार्षिक व्याज हे 2,30,000 होतं. तरीसुद्धा त्यावर TDS लागू होणार नाही, कारण प्रत्येक बँकेतील व्याज हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र जर तुमच्या SBIच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये FD असतील, ज्यांचं व्याज एका शाखेचं 80,000, दुसऱ्या शाखेचं 60,000 आणि तिसऱ्या शाखेचं 90,000 मिळत असेल, तर एकूण वार्षिक व्याज 2,30,000 एवढं होतं. मात्र इथं तुम्हाला 10% TDS म्हणजे 23,000 रुपये TDS घेतला जाईल, कारण बँकेच्या शाखा वेगवेगळ्या असल्या तरी व्याज एकाच बँकेतील धरलं जातं. मात्र जर तुम्ही संबंधित बँकेत पॅन क्रमांक दिला नसेल तर TDS 20% घेतला जातो. म्हणजे आत्ताच्या उदाहरणानुसार 46,000 रुपये एवढा TDS घेतला जाईल. त्यामुळे बँकेत खातं सुरू करताना पॅन क्रमांक नक्की द्या आणि पॅन आणि आधार क्रमांक एकमेकांशी लिंक करायला विसरू नका. तर हा होता TDSचा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी. आता बघूया TDS टाळायचा कसा. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 15H भरावा लागतो, ज्यामुळे TDS कपात टाळता येते. फॉर्म 15H म्हणजे काय? तर फॉर्म 15H हा सिनियर सिटीझनसाठी एक डिक्लेरेशन आहे, जो प्राप्तिकर विभागाला सांगतो की त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी आहे. सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना टॅक्ससाठी बेसिक एक्झम्पशन लिमिट हे जुन्या टॅक्स रेजिमसाठी 3 ते 5 लाख एवढा आहे आणि नवीन टॅक्स रेजिमसाठी 4 लाख रुपये एवढा आहे. थोडक्यात टॅक्स रेजिमचा पहिला टॅक्स स्लॅब असतो, त्याला बेसिक एक्झम्पशन लिमिट असं म्हटलं जातं. पण प्राप्तिकर विभागाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी या बेसिक एक्झम्पशन लिमिटमध्ये एक विशेष सवलत दिली आहे, जी TDSच्या फॉर्म 15H दिली आहे. त्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न जुन्या टॅक्स रेजिमसाठी 5 लाख रुपये आणि नवीन टॅक्स रेजिमसाठी 12 लाख रुपये एवढा असेल तर त्यांना फॉर्म 15H भरून TDS टाळता येईल. म्हणजे आता प्रत्येक बँकेत TDSसाठी फॉर्म 15H बेसिक एक्झम्पशन लिमिटची मर्यादा 12 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. या सवलतीमागचा उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकांना TDS वाचवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये FD करण्यासाठी धावपळ करायला नको. ते एकाच बँकेत FD करूनसुद्धा TDS कपातीपासून दूर राहू शकतात. फक्त जर त्यांच्या FDचं व्याज जेव्हा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असेल तेव्हा त्यांना एप्रिल महिन्यात फॉर्म 15H मात्र भरावा लागेल. धन्यवाद.